श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? आज आपण डुगूसाठी बनवणार आहोत मूग डाळ खिचडी. बघा तो किती आवडीने खातोय. चला मग आता इथं आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे मी तांदूळ, डाळ, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो घेतलेला आहे. तांदूळ डाळ स्वच्छ धुवून घेऊयात. इथे आपण कांदा बारीक असा चिरून घेऊयात. त्यानंतर टोमॅटोही चिरून घेऊया. टोमॅटो मी अर्धा टोमॅटो मधला अर्धा टोमॅटो घेतला, तोही बारीक असा चिरून घेऊयात. इथे मी कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता घेतलेला आहे. लसूण मी घेण्यासाठी विसरली होती, तो मी नंतर नाही घेतला. चला मग सुरुवात करूया. इथे मी कुकर गरम करून घेतला. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातले. त्यानंतर कढीपत्ता, टोमॅटो, कांदा टाकून लाल असं होईपर्यंत परतून घेऊयात. त्यानंतर त्यात धुतलेले तांदूळ, डाळ हे टाकून ते थोडंसं परतून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं धना पावडर आणि हळद टाकून ते परतून घेऊयात. त्यानंतर कुकरच्या 4-5 शिट्ट्या करून घेऊयात. तयार झालेल्या खिचडीला थोडंसं स्मॅश करूया, जेणेकरून त्यांना डायरेक्टली खाता येईल. चला तर मग तयार झाली आहे आपली मूग डाळ खिचडी. थंड झाल्यानंतर ते बाळाला खाऊ घाला.